नमो बुद्धाय. जय भीम सर्वांना. बंधू भगिनींनो, आपण आज सकाळच्या सत्रापासून धम्मतरंगच्या विविध उपक्रमांमध्ये उपस्थित आहात आणि विशेष म्हणजे मोठ्या संख्येने उपस्थित आहात. आज 1 ऑगस्ट अण्णाभाऊ साठे यांचा जयंती उत्सवाचा दिवस. अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावरती प्रकाश टाकण्यासाठी आज संध्याकाळच्या सत्रामध्ये प्रियंका ताईंचं व्याख्यान झाल्याच्या नंतर किमान 10 महिलांनी आणि 2 पुरुषांनी एकूण 12 एवढ्या लोकांनी अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती आज संध्याकाळी आपले विचार मांडायचे आहेत आणि ते सत्र पूर्णतः अण्णाभाऊ साठेंना समर्पित असेल. त्यामुळे संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्या ताईंकडे सूत्रसंचालनाचा कारभार आहे त्यांनी सकाळचं सत्र संपताना अशा 10 महिलांची नावं, त्यांची यादी तयार करून 2 पुरुष संध्याकाळच्या सत्रामध्ये अण्णाभाऊ साठेंवरती बोलतील याच्यासाठीच नियोजन करायचं आहे आणि अण्णाभाऊ साठेंना श्रद्धांजली द्यायची आहे. अर्थात मीही त्यामध्ये असेलच. अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती प्रकाश टाकताना आपल्याला काही महत्वपूर्ण गोष्टी लक्षात येतील की सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या ठिकाणी अण्णाभाऊंचा जन्म झाला आणि अक्षरांची ओळख चित्रपटाचे होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स लावण्याचं काम करत असताना अण्णाभाऊ कागदावरती अक्षरं गिरवू लागले, पाटीवरती अक्षरं गिरवू लागले आणि अण्णाभाऊ तिथे साक्षर झाले. या 1.5 दिवसाची शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊ साठेंच्या जीवनामध्ये इतके आणि असे भयंकर असे अनुभव आहेत की त्या प्रत्येक अनुभवाचं जर वर्णन करायला गेलं तर अनेक दिवस आपले त्यासाठी नक्कीच खर्ची पडतील. परंतु आपल्याकडे जेवढा वेळ आणि ज्या पद्धतीची आपली अण्णाभाऊंच्या संदर्भाने समज आहे किमान तेवढं तरी आपण एकमेकाला सांगू आणि ते समजावून घेऊ. परंतु केवळ अशा पद्धतीने पोटाची खळगी भरण्यासाठी या होर्डिंग्स, पोस्टर्स आणि पॉम्पलेट्स लावणाऱ्या अण्णाभाऊ साठेंची आणि अक्षरांची ओळख झाली आणि तेच अक्षर अण्णाभाऊंना त्यांच्या आयुष्यामध्ये एक मोठा साहित्यक, जगप्रसिद्ध साहित्यिक म्हणून त्यांची ओळख जगाला झाली. अगदी लेनिनग्राडचा पोवाडा, छक्कड, शिवाजी महाराजांचा पोवाडा आणि फकीरासारखी सर्वोत्कृष्ट कादंबरी असं प्रचंड साहित्य लिहिणारे अण्णाभाऊ साठे
ज्या वेळेला ती सर्वोत्कृष्ट कादंबरी बाबासाहेबांना अर्पण करतात आणि त्यावेळेला म्हणतात की जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव. म्हणजे तुमच्या फक्त संतगिरी किंवा साधुगिरीने कदाचित जग बदलणार नाही. तुम्हाला कधीतरी अशा प्रकारचा गरजेनुसार प्रहारही करावा लागेल आणि त्यासाठी तयार राहणं हे गरजेचं आहे. अशा प्रकारे अण्णाभाऊंनी बाबासाहेबांचा आदर्श त्यांच्या डोळ्यासमोर ठेवून अगदी आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये बाबासाहेबांचे विचार समजून घेण्याचा प्रयत्न केला. अण्णाभाऊ साठेंची अतिशय करुण विदारक अशी जी कहाणी आहे हे आज आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच समजून घेऊया. अण्णाभाऊ साठेंचं जीवन आपल्याला माहिती असणं हे नितांत गरजेचं आणि आवश्यक आहे, कारण अण्णाभाऊ साठे हे वंचितांमधून एका उत्तुंग शिखरावरती पोहोचणारे महान साहित्यिक होते. या महान साहित्यिकांना अर्थात अण्णाभाऊ साठेंना त्यांच्या जयंती उत्सवानिमित्ताने मी विनम्र अभिवादन करतो आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा त्यांच्यावरती बोलण्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे 10 महिला 2 पुरुष न चुकता याची नोंद घेतील आणि त्यांच्यावरती आपल्याला संध्याकाळच्या सत्रामध्ये बोलायचं आहे याची आठवण ठेवतील आणि छानपैकी दिवस आपल्याकडे आहे. या दिवसभरामध्ये ती तयारी करून संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण सगळेजण या विषयावरती बोलाल याची मला खात्री आहे. त्यामध्ये नावांची निवड आणि त्या संदर्भातला क्रम संध्याकाळच्या सत्रातल्या सूत्रसंचालन करणाऱ्या भगिनी करतील अशी त्यांना सूचना आहे. बंधू भगिनींनो, आपण या वर्षावासाच्या पर्वामध्ये एक अतिशय सुंदर, सर्वांग सुंदर बुद्धांच्या धम्माच्या संदर्भाने परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वाचनासाठी घेतलेला आहे. हा मूळ इंग्रजीतला ग्रंथ आपल्याला समजावा यासाठी मराठी भाषेतनं त्याचं भाषांतर करणारे घनश्याम तळवटकर, प्राचार्य म. बी. चिटणीस, प्राध्यापक शाश रेगे या मंडळीने अतिशय प्रयत्नपूर्वक या इंग्रजी ग्रंथाचं मराठी भाषांतर केलं आणि अतिशय सरळ सोप्या भाषेमध्ये आपल्याला समजेल अशी त्याची मांडणी केली. आपण काल बघत होतो की राजा शुद्धोधनाचा विवाह होऊन अनेक वर्ष झाली होती, परंतु त्याला पुत्रप्राप्ती किंवा कन्यारत्न जन्माला आलेलं नव्हतं. अर्थात त्याला अपत्य नव्हतं. आणि ज्या वेळेला महामायेची गर्भधारणा झाली आणि प्रसूतीसाठी, बाळंतपणासाठी महामायेने देवदहला जाण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्या इच्छानुसार राजा शुद्धोधनाने सुद्धा सहजच परवानगी दिली आणि त्या प्रवासाला सुरुवात झाल्याच्या नंतर रस्त्यामध्ये आपण बघितलं की लुंबिनी नावाचा अतिशय सुंदर झाडांनी, वेलींनी, फुलांनी अतिशय रमणीय वेगवेगळ्या रंगाचे रंगीबेरंगी पक्षी, भवर आणि आजूबाजूला खेळणारे झरे, हे सगळं अतिशय अप्रतिम सुंदर असं हे वन. आणि त्या वनात न जात असताना कुणालाही त्या वनात काही क्षण थांबून त्या वनाचा आनंद घ्यावा असा मोह होणार नाही असं कुणीही नाही. अगदी त्याच पद्धतीने माता महामाया यांना सुद्धा तिथे थांबून काही क्षण आपण घालवावेत असा मोह झाला आणि त्यामुळे त्या तिथे थांबल्या. एका शाल वृक्षाची फांदी
वाऱ्याच्या झुळकेसरशी खाली वर अशा अनेक फांद्या होत होत्या. त्यापैकी एक फांदी अलगद महामायेच्या हाताला लागेल इतक्या खाली आली आणि सहजच त्या फांदीला महामायेने धरलं आणि पुन्हा वाऱ्याचा एक झटका त्या फांदीला वर घेऊन गेला. महामाया त्या फांदीला लटकल्या आणि त्याच अवस्थेमध्ये महामायेने एका सुंदर अशा पुत्राला जन्म दिला. त्या पुत्राचं नाव पुढे सिद्धार्थ ठेवलं. परंतु अनेक वर्षांच्या या प्रतीक्षेनंतर शुद्धोधन आणि महामाया या राजा राणीला पुत्रप्राप्ती झाली. याचा आनंद अर्थातच त्या शाक्य कुळामध्ये आणि त्या कपिलवस्तू नगरीमध्ये सगळ्यांना झाला आणि त्या आनंदाचा उत्सव साजरा करण्यासाठी सर्व नागरिक मोठ्या जोमाने मोठ्या उत्साहाने सगळे एकत्र आले आणि पुत्र जन्माच्या वेळी अर्थातच कपिलवस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधन यांची होती. त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले आणि युवराज म्हणजेच एका राजाचा पुत्र. राजा म्हणजे सर्व सुख संपन्नतेची ती ओळख आणि अशा राजाच्या घरी ज्या वेळेला पुत्र जन्माला येतो त्यावेळेला तो उत्साह किती विहंगम असेल याची कल्पनाच केलेली बरी. आणि अगदी तशाच पद्धतीने तो उत्सव सुद्धा त्या ठिकाणी साजरा झाला. ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाच्या एका महान तपस्वी ऋषी हिमालयामध्ये राहत होते. हे असित नावाचे जे महान तपस्वी होते हे हिमालयामध्ये तपश्चर्या करीत होते. असित ऋषींनी बघितलं की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहे. म्हणजे अंतरिक्षामध्ये जी पुण्यवान लोक आहेत, जी देवलोक म्हणून आपण संबोधतो, त्या सगळ्यांनी एकच जयघोष केला, बुद्ध बुद्ध बुद्ध. आणि या शब्दाचा ध्वनी ते सर्वच करत होते आणि तो ध्वनी सगळीकडे उमटत होता. हे असित मुनींनी पाहिले. ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत आणि असित मुनीने विचार केला की देवलोकांमध्ये एवढा उत्साह, एवढा आनंद, अगदी आपल्या अंगावरची वस्त्र आणि इतर अलंकार असे इकडून तिकडे उडवत असताना आनंदोत्सव साजरा करता आहेत. तेव्हा असित मुनींच्या मनात असा विचार आला की ज्या ठिकाणी बुद्धाने जन्म घेतलेला आहे तेथे मी का जाऊ नये. म्हणजे असित मुनी पृथ्वीलोकात असतानाच सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला आणि हा जन्म ही काही साधारण गोष्ट नव्हती आणि त्यामुळे बुद्ध बुद्ध म्हणून या अंतरिक्षातील देवलोक त्यांचा आनंदोत्सव साजरा करत असतानाच या असित मुनींनी आपल्या तपश्चर्याच्या माध्यमातून बघितलं आणि त्यांच्याही मनामध्ये असा विचार आला की जर मी पृथ्वीलोकात आहे आणि या पृथ्वीलोकावरती जर समजा अशा महान व्यक्तीचा जन्म झालेला आहे तर त्यांना बघायला मी का जाऊ नये. त्यानं आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बू द्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोधनाच्या गृही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्भर झाले आहेत असे या असित मुनींना दिसले. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं. अर्थात तेही महान तपस्वी होते आणि या महान तपस्व्याने आपल्या प्रज्ञेने
आपल्या दिव्य दृष्टीने हे बघितलं की या जम्बूद्वीपामध्ये कुणाकडे, कुठल्या कुटुंबामध्ये, कुठल्या परिवारामध्ये अशा प्रकारचं दिव्य बालक जन्माला आलेलं आहे, हे त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने बघितलं आणि त्यांच्या लक्षात आलं की राजा शुद्धोधनाच्या घरी कपिलवस्तूमध्ये या बुद्धांचा जन्म झालेला आहे. आणि म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या गृही आला. तर त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारी उभा राहिला. हा असित मुनी आपल्या पुतण्याला बरोबर घेतो, ज्या पुतण्याचं नाव आहे नरदत्त. ह्या नरदत्ताला बरोबर घेऊन हा असित मुनी या सिद्धार्थ गौतमाला अर्थात राजा शुद्धोधनाच्या या महालात बघण्यासाठी येतो. त्यावेळेला त्या महालामध्ये अर्थात राजाच्या निवासस्थानामध्ये कोणालाही येण्याची अशी परवानगी नव्हती. त्या द्वारावरती, दरवाजावरती द्वारपाल असे आणि असित मुनीने सांगितलं की जा आणि राजाला सांग की दरवाजावरती अर्थात प्रवेशद्वारावरती एक तपस्वी आलेले आहे. राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे. आणि तो द्वारपाल त्यावेळेला राजा शुद्धोधनाकडे गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा व्यक्त करत आहेत. राजाने असित मुनी करता एक आसनाची व्यवस्था केली आणि राजा द्वारपालाला म्हणाले, त्या ऋषींना सन्मानाने आत घेऊन ये. त्या महालाच्या बाहेर उभे असलेले असित मुनी यांना द्वारपाल जाऊन म्हणाला की कृपा करावी आणि आपण राजाने सांगितल्याप्रमाणे आत यावं. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्या पुढे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो. तो आयुष्यमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. या असित मुनीने राजा शुद्धोधनाला जणू त्याच्या वाणीतनं आशीर्वाद दिला आणि विजय असो राजा, तुझा विजय असो. तू खूप मोठा हो, तो आयुष्यमान हो आणि तुझं राज्य जे आहे ते सद्धर्माने चालव. तेव्हा राजा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्यानं बसण्यासाठी विनंती केली. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणाला, हे तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन झाल्याचे मला आठवत नाही. आपल्या आगमनाचा हेतू नेमका काय असावा बरे? आपण इथे येण्याचे काय कारण आहे? असा प्रश्न राजाने या तपस्वी ऋषी असित मुनींना विचारला. असित ऋषी शुद्धोधनाला म्हणाले, राजा, तुला पुत्रप्राप्ती झाली आहे. तुझ्या पुत्राला पाहण्याच्या हेतूने, इच्छेने मी येथे आलेलो आहे. शुद्धोधन राजा म्हणाला, मुनिवर, बालक आता झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? राजाला वाटलं, लहान बाळ आहे, झोपलेलं आहे, त्याची झोप मोड करण्यापेक्षा आपण या मुनिवरांनाच थोडा वेळ प्रतीक्षा करण्यासाठी सांगूया. आणि त्यांनी तशी विनंती या असित मुनींना केली. ते म्हणाले की बाळ झोपलेलं आहे, आपण थोडा वेळ जर प्रतीक्षा करू शकलात तर बरं होईल. तेव्हा असित मुनी म्हणाले, राजा,
असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत. हे थोर महात्मे स्वभावताच जागृत असतात. म्हणजे असेच मुलांना माहिती होतं की इथे तर बुद्धांचा जन्म झालेला आहे आणि बुद्ध असे जास्त वेळ झोपत नसतात. ते स्वभावताच जागृत असतात. आणि असं म्हटल्यानंतर त्या महान ऋषीवरती अनुकंपा दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली. म्हणजे त्या ऋषीवरती दया दाखवली की यांना जास्त वेळ वाट बघायची वेळ येऊ नये. आणि ते बालक अर्थात भावी बुद्ध यांनी हालचाल केली आणि आपण जागे असल्याचे दाखवले. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून ऋषीच्या समोर आणले. असित मुनीने त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा ते महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभचिन्हांनी युक्त असलेले त्यास दिसले. महापुरुषाच्या शरीरावरती जी 32 लक्षणं असतात ती सगळी 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह या लहान बालकाच्या शरीरावरती या असित मुनींनी पाहिले. त्याने पाहिले की त्याचा देह शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षा सहस्त्रपटीने अधिक दैदिप्यमान आहे. म्हणजे शुक्र व ब्रह्मा हे त्यावेळेस अतिशय तेजस्वी असे होते, परंतु शुक्र आणि ब्रह्माच्या पेक्षाही शतपटीने तेजस्वी आणि दैदिप्यमान असे हे बालक असित ऋषींना दिसले. आणि मग त्वरितच असित ऋषींच्या मुखातून उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तलावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले व आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. तपस्वी ध्यान साधनेमध्ये खूप पुढे गेलेले असित मुनी यांच्या सहजच लक्षात आलं की हे कोणी साधारण बालक नाही. म्हणून ते आपल्या आसनावरनं उठले आणि त्यांनी आपले दोन्ही हात जोडले आणि त्या बालकासमोर त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. आणि त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली. त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत असित मुनी उभे राहिले. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहिती होती. जे काही या बालकाच्या भावी जीवनामध्ये घडणारी गोष्ट आहे हे असित मुनींना माहिती होती. गौतमाप्रमाणे महापुरुषांच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्या आमच्या पुढे 2च मार्ग असतात. ज्या पद्धतीने या बालकाच्या अंगावरची त्यांची 32 लक्षणं आणि 80 चिन्ह त्यांनी बघितली, ती शुभ चिन्ह आणि 32 लक्षणं निश्चितपणे हा संकेत करत होते की हा बालक याच्या संदर्भाने केवळ 2च गोष्टी होऊ शकतात. तिसरा कुठलाही पर्याय किंवा तिसरी कुठलीही गोष्ट अशा दैदिप्यमान बालकांच्या बाबतीत घडत नसते. जर तो संसारी जीवनात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर गृहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध होईल. म्हणजे असित मुनींच्या दिव्य दृष्टीने पाहिल्याच्या नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ह्या दैदिप्यमान बालकाच्या बाबतीत केवळ 2 घटना घडू शकतात. संसारात राहिला तर तो निर्विवादपणे चक्रवर्ती सम्राटच होईल, आणि जर त्याने संसाराचा गृहत्याग केला तर मात्र
तो सम्यक संबुद्धच होईल. असे ऋषीला खात्री होती की हे बालक गृहस्थी जीवनात राहणार नाही. म्हणजे असा ठाम विश्वास होता त्यांच्या दिव्यदृष्टीने, त्यांच्या प्रज्ञेने ही गोष्ट ओळखली होती की बालक संसारात रमणार नाही आणि नक्कीच ते संसाराचा त्याग करून जाईल. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकून असित मुनी रडू लागले. त्या बालकाकडे त्यांनी बघितलं आणि दीर्घ श्वास टाकला आणि ते रडू लागले. आता असित मुनी अश्रू ढाळीत असे आहेत, रडत आहेत, हे बघितल्यानंतर शुद्धोधनाच्या अंगावरती रोमांच उभे राहिले, काटे उभे राहिले. त्यांनी बघितलं की असित मुनी एवढा मोठा तपस्वी आपल्या बालकाला बघायला आला आणि त्याला बघितल्यानंतर तो अश्रू ढाळतो आहे. हे बघितल्यानंतर राजा शुद्धोधन थोडासा भयभीत झाला आणि राजाने व्याकुळतेने असित मुनीला विचारलं, हे मुनिवर, अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत व दीर्घ निश्वास का टाकीत आहात? म्हणजे स्वाभाविकच ही परिस्थिती बघितल्याच्या नंतर शुद्धोधन राजा घाबरला. माझ्या मुलाच्या बाबतीत असं यांनी काय बघितलं ज्यामुळे त्यांना रडायला आलं किंवा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न तर आहे ना? स्वाभाविक एका पित्याला, अर्थात खूप उशिरा पुत्र प्राप्त झालेल्या पित्याला अशा प्रकारची भीती किंवा शंका मनात येणं स्वाभाविक आहे. कारण एवढा मोठा तपस्वी ऋषी हा इथे येतोय, माझ्या मुलाला बघतोय आणि त्याला बघितल्यानंतर त्याच्या डोळ्यामध्ये आसू उभी राहत आहेत. नेमकं कारण काय? ही शंका शुद्धोधन राजाच्या मनात डोकावते आणि मग तो त्या असित मुनींना प्रश्न विचारतो की काही माझ्या मुलाच्या भविष्याच्या बाबतीत काही अडचण तर नाही ना? त्याचं भविष्य निर्विघ्न तर आहे ना? हे ऐकल्यानंतर ऋषी असित मुनी राजाला म्हणाले, मी बालकासाठी रडत नाही, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे ते माझ्यासाठी. राजा म्हणाला, का बरं? त्यावेळेला ऋषी असित मुनी यांनी सांगितलं की मी वयोवृद्ध झालो आहे, माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील. या बालकाच्या बाबतीत जे भविष्यवाणी असित मुनींनी केली ते म्हणाले की मी त्या बालकासाठी रडत नाही, मी माझ्या स्वतःसाठी रडतो आहे. याचं कारण असं की आता मी वयोवृद्ध झालेलो आहे, मी आता किती दिवस जिवंत राहील याची मला काही खात्री देता येत नाही. आणि ज्या वेळेला हे बालक मोठं होईल निर्विवादपणे, ते त्याचं कार्य असं असेल की आजपर्यंत कोणीही केलं नाही असं, म्हणजे या पृथ्वी तलावरती आजपर्यंत जे यादी घडलेलं नाही, कोणी करू शकलेलं नाही, ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक निश्चित करेल आणि जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. म्हणजे या विश्वाच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वांचा उपदेश करेल. अशा प्रकारचं भविष्य या असित मुनींनी त्यावेळेला राजा शुद्धोधनाला सांगितलं. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्य कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असंच असेल. म्हणजे ज्या पद्धतीने धार्मिक जीवनाची हे बालक मोठं झाल्यानंतर घोषणा करेल
ती घोषणा सुरुवातीलाही कल्याणकारक असेल, मध्यानातही कल्याणकारी असेल आणि शेवटी सुद्धा कल्याणकारीच असेल. म्हणून तथागतांचा धम्म हा सुरुवातीलाही कल्याणकारी आहे, मध्यातही कल्याणकारी आहे आणि शेवटी सुद्धा कल्याणकारी आहे. कारण तथागतांच्या धार्मिक जीवनाची ती घोषणा निश्चितपणे असित मुनींनी ओळखली आणि त्यांनी त्यांच्या शब्दात या राजा शुद्धोधनाला सांगितलं. ते शब्द व त्या शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेच असेल. असित मुनी म्हणतायत की या बालकाचे जे शब्द आहेत ते शब्द आणि त्याचा भावार्थ अगदी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असा असेल. म्हणजे त्यामध्ये अपवित्रतेचा, अशुद्धतेचा लवलेशही नसेल. लव म्हणजे अगदी केसासारखा बारीक, सूक्ष्म, एवढा सुद्धा अंश त्या शुद्धतेमध्ये, असत्यतेचा नसेल. ज्याप्रमाणे एखादे उंबराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते. उंबराचे फूल आपल्याला फार क्वचित प्रसंगी कधीतरी ते दिसत असेल. अगदी त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. बुद्ध काही रोज जन्माला येत नाही. अनेक कल्प, अनेक अशा प्रकारचे हे जे बालक आहेत ते काही नेहमी जन्माला येत नाही. एखाद्या वेळी किंवा एखाद्या स्थळी ते जन्माला येतात आणि अगदी पर्व कालानंतर, पर्व काल म्हणजे असंख्य वर्षांचा कालावधी असतो आणि ह्या पर्व कालानंतर बुद्ध जन्माला येतात. त्याप्रमाणे हे राजा, हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून, संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. हे राजन, हे जे बालक आहे, हे बालक हे साधारण बालक नाहीये. निसंशय परमज्ञान प्राप्त करून, संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण घेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. म्हणजे सुखाची प्रतीक्षा करत असताना जी माणसं सैरभैर असतात त्यांच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देण्याची अवस्था निर्माण करण्याचं काम हे बालक मोठं झाल्यानंतर नक्कीच करेल. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही. ह्या निसर्गाचा नियम आहे. जो जन्माला येतो त्याला मृत्यू निश्चित आहे आणि त्यामुळे असित मुनींना सुद्धा माहिती आहे की माझ्या आयुष्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. या उत्तरार्धामध्ये आणखीन किती दिवस मी जिवंत राहील याच्याबद्दल काही खात्रीने सांगता येत नाही. आणि ज्या वेळेला हे बालक मोठं होईल त्यावेळेला मात्र माझ्या म्हणजे जीवनाचा अंत झालेला असेल. त्यावेळेला मी हयात नसेल आणि या बालकाचं बुद्धत्व मी बघू शकणार नाही. म्हणजे त्यावेळेला मी उपस्थित राहणारच नाही. हा मुलगा अतिशय महान असं कार्य करणार आहे आणि मी त्यावेळेला नसेल, म्हणून मी रडतो आहे. आणि या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहे, कारण मला या बुद्धाची पूजा करावयास मिळणार नाही. हे राजन, तू मला विचारतो आहेस ना की माझ्या डोळ्यामध्ये अश्रू का आहेत, मी रडतो काय आहे. तर तुझ्या मुलाचं भविष्य निर्विघ्न आहे आणि हा मुलगा स्वयं प्रयत्नाने सम्यक संबुद्ध होईल. या जगातील अनेकांचं दुःख तो निवारण करेल आणि त्यांना दुःखमुक्त करेल. आणि त्यावेळेला नेमका मी नसेल. या गोष्टीचं दुःख मला होतं आणि या बुद्धांची पूजा करण्यासाठी मला संधी उपलब्ध होणार नाही, म्हणून मला दुःख होत आहे, म्हणून मी रडतो आहे. परंतु तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान करून
त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त यांना म्हणाला. नरदत्ताला असित मुनींनी सांगितलं, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्यांच्याकडे जाऊन त्यांच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुख शांतीचे व कल्याणप्रद ठरेल. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. राजा चिंतेत होता. राजाच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शंका होत्या, परंतु त्या सगळ्या शंकांचं निरसन असित मुनींनी केलं की माझ्या रडण्याचा तू वेगळा अर्थ काढू नकोस. मी ज्या कारणांमुळे रडतो आहे की हे बालक जे आहे हे निश्चितपणे आजपर्यंत जे कोणी केलेलं नाही अशा प्रकारचं कार्य करणार आहे आणि ते धम्मचक्र प्रवर्तन करणार हे बालक ज्यावेळेला ते मोठं होईल ते जगताच्या सुखदुःखासाठी आणि आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. अशा प्रकारे असित मुनी जेव्हा राजा शुद्धोधनाला सांगतात त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळतात. राजाला भीती वाटते. राजा विचारतो की मुनीवर झालं काय. तेव्हा असित मुनी अतिशय धीर गंभीरतेने सांगतात की राजन, मी तुझ्या बालकासाठी रडत नाही तर मी माझ्यासाठी रडतोय. कारण हे बालक जे आहे सगळ्या दुःखितांचं दुःख निवारण करेल आणि जेव्हा हे बालक बुद्ध होईल, माझ्या वयामानानुसार मला मृत्यू येईल, तोपर्यंत मी जिवंत राहू शकणार नाही आणि मी जिवंत राहणार नाही म्हणून मला त्याचं दुःख होतं. कारण मी ह्या बालकाला बुद्ध झालेलं पाहू शकणार नाही. तो स्वयंप्रयत्नाने बुद्ध होईल, परंतु त्यावेळेला मी नसेल, मी त्यांना बघू शकणार नाही आणि मी त्यांची पूजा देखील करू शकणार नाही. यामुळे मला मनस्वी दुःख होत आहे आणि म्हणून मी ही जी संमिश्र अशी भावना व्यक्त करत आहेत असित मुनी, त्यांना आनंद पण खूप झालेला आहे. कारण त्या बालकाला बघतायत आणि ज्यावेळेला असं बघतो आपण की देवलोकांमध्ये सगळ्यांना आनंद झालेला आहे. देवलोक सुद्धा ही सगळी पृथ्वीवरची परिस्थिती बघतायत, एकमेकाचे कपडे उडवतायत, आनंदित होत आहेत, उत्सव साजरा करतायत, बुद्ध बुद्ध म्हणतायत. आणि या बुद्धाचा जन्म या पृथ्वी तलावरती शुद्धोधन राजा आणि महामाया देवी यांच्या परिवारात झालेला आहे आणि म्हणून देवलोकामध्ये सुद्धा आनंद उत्सव साजरा होतो. हे बघितल्याच्या नंतर असित मुनी त्यांच्या दिव्य ज्ञानाने बघतात, जाणून घेतात, समजतात की पृथ्वीवरती बुद्धांचा जन्म झालेला आहे. त्याला मी बघितलं पाहिजे. ते बघण्यासाठी येतात, ते बघतात आणि त्यांची मनाची अवस्था जी आहे ती अशी होती, मी हसू की रडू. त्यांना आनंदही होतो आणि ते राजाला म्हणतात, जय हो राजा, तुझा जय जयकार हो. तू सद्धर्माने अशा पद्धतीने सद्धर्माने तुझं राज्य चालव, तू आयुष्यवंत हो. तुझ्या घरामध्ये हे जे बालक जन्माला आलेलं आहे याच्या बाबतीत फक्त दोनच गोष्टी घडू शकतील. त्याच्या अंगावरची ही सगळी 32 लक्षणं आणि 80 शुभचिन्ह पाहिल्याच्या नंतर राजा असित मुनी राजाला सांगतात की हे तुझं बालक जे आहे हे दोनच प्रकारच्या गोष्टी त्याच्या बाबतीत घडू शकतात, की तो संसारात राहिला तर तो चक्रवर्ती सम्राट होईल, नाहीतर तो जर संसाराचा त्याग करून गेला तर तो सम्यक संबुद्ध होईल. अशी भविष्यवाणी केल्याच्या नंतर ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर ज्या वेळेला असित मुनी त्या महालातनं बाहेर जाण्यासाठी निघतात त्यावेळेला त्यांनी त्यांच्यावर इतरांना त्यांच्या पुतण्याला आणलेलं असतं, तो नरदत्त. त्या नरदत्ताला असित मुनी सांगतात की हे नरदत्ता, ज्या वेळेला हे बालक बुद्ध होईल त्यावेळेला तू त्यांच्या सानिध्यात ये आणि त्यांचा अनुग्रह कर. म्हणजे त्यांच्या ज्ञानमार्गाचा तू अनुग्रह कर, ते तुला सुख शांतीचे व कल्याण प्रद ठरेल. म्हणजे तुझ्या जीवनाचा उद्धार होईल. तू जो आता मानवी देह धारण केलेला आहेस, या तुझ्या
म्हणजे तू ज्या वेळेला मोठा होशील त्याच वेळेला हे बालक सुद्धा मोठं होईल, आणि तू त्यावेळेला या बालकाने जेव्हा बुद्धत्व प्राप्त केलेलं असेल तर तू त्यांच्या समीप जा, त्यांच्याकडे जा आणि त्यांच्या ज्ञानमार्गाचा अनुग्रह कर. अशा पद्धतीने असित मुनी राजा शुद्धोधनाला या सिद्धार्थाच्या जन्माबद्दल शुभेच्छा देतात आणि त्यांच्या त्या राजमहालातनं निघून जातात. या अशा पद्धतीच्या जन्माचा हा विस्तार आपण बघतो आहोत. परंतु यामध्ये अतिशय दुःखद घटना एक अशी पण घडली. राजा शुद्धोधनाला मुलगा झाला, ही फारच आनंदाची गोष्ट होती. उत्सव साजरा करण्यात आला. परंतु दुर्दैवाने एक अतिशय दुःखद घटना या राजमहालात घडलेली आहे. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याचे गोत्रनाम गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. 5व्या दिवशी मुलाचं नाव ठेवण्यात आलं, त्याला सिद्धार्थ असं म्हणायला लागले आणि त्याचं गोत्र गौतम होतं म्हणून सर्व लोक सिद्धार्थ गौतम या नावाने त्या मुलाला हाक मारू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरण विधी समारंभ चालू असतानाच महामाया एकाकी आजारी पडली आणि तिचे दुखणे बळावू लागले. महामाया जिने या अतिशय दिव्य मुलाला जन्म दिला होता आणि त्या मुलाच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा होत असताना, त्याचा नामकरण विधी चालू असतानाच अचानक त्याची माता, ह्या बालकाची माता अस्वस्थ झाली. तिची शरीर प्रकृती ढासळू लागली आणि तिचे दुखणे बळावू लागले. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशय्येजवळ बोलवले आणि म्हटले, प्रजापती, हे राणी महामायेची थोरली बहीण आणि राजाची दुसरी पत्नी. राजा शुद्धोधनाला बोलवलं, महाप्रजापतीला बोलवलं. ती ज्या शयन कक्षामध्ये होती, ज्या रुग्णशय्येवरती होती, तिथे त्यांना बोलवलं आणि त्यांना म्हटलं, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवले आहे ते खरे होईल याचा मला विश्वास वाटतो आहे. महामाया तिचा अंतिम काळ जवळ आलेला आहे असं जाणून राजा शुद्धोधनाला म्हणते, प्रजापतीला म्हणते की माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जी भविष्यवाणी वर्तवलेली आहे, मला खात्री आहे की निश्चितच खरी ठरेल. मला दुःख एवढंच वाटतं की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. ज्या पद्धतीने असित मुनींना दुःख झालं की हे बालक मोठं होऊन एक बुद्ध होईल आणि ते बुद्ध झाल्यानंतर मी मात्र त्याचं दर्शन घेण्यासाठी, त्याची पूजा करण्यासाठी जिवंत नसेल, या प्रकारचं दुःख जसं असित मुनींना झालं होतं, त्याच पद्धतीने महामायेला सुद्धा त्याच पद्धतीचं दुःख होत आहे की असित मुनींची भविष्यवाणी खरी ठरेल याबद्दल मला शंका नाहीये. परंतु ज्या पद्धतीने असित मुनीने सांगितलेलं आहे ते घडेल तेव्हा मात्र मी ह्या माझ्या मुलाचं कौतुक करण्यासाठी नसेल, याचं दुःख मात्र महामायेला नक्कीच होतं. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल.
लवकरच माझं बाळ आता त्याच्या आईपासनं दूर जाईल किंवा त्याची आई त्याच्यापासून दूर जाईल. परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही, व त्याच्या भवितव्याला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही, याबद्दल मला मुळीच शंका वाटत नाही. आई एखाद्या आपल्या बाळाला सोडून जात असेल तर तिच्या मनामध्ये भीती असते की माझ्या बाळाचं काय होईल, माझ्या बाळाला कोण सांभाळेल, माझ्या बाळाचं योग्य पद्धतीने लालन पालन होईल की नाही, या सगळ्या प्रकारची शंका तिच्या मनामध्ये असते. आणि त्यामुळे त्या निश्चितपणे मन कुठेतरी गुंतलेलं असल्या कारणाने मृत्यूसमयी अस्वस्थ असतात. परंतु या ठिकाणी महामाया म्हणते आहे की मला या गोष्टीची शंका नाही, माझ्या मनामध्ये भीती नाही, की माझ्या मुलाचं लालन पालन आणि त्याचं संगोपन व्यवस्थित होईल की नाही याची चिंता मला वाटत नाही. प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे. प्रजापती ही थोरली बहीण, राजाची दुसरी पत्नी, आणि महामाया तिला सांगते आहे की प्रजापती, हे माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करते आहे, त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला तीळ मात्र ही शंका वाटत नाही. आता कष्टी होऊ नका, मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. म्हणजे मी आता आपल्या सर्वांच्या सोबत आहे, मी आपल्या सगळ्यांना सोडून जाण्याची आज्ञा तुमच्याकडे मागते आहे. त्यासाठी तुम्ही दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका. देवाचं बोलावणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. शुद्धोधन व प्रजापती या दोघांनाही दुःखावेग अनावर झाला व त्यांनी रडून आक्रोश केला. महामाया आता या इहलोकात, या पृथ्वीवरच्या लोकात नाही, तिने आपला प्राण सोडलेला आहे. ती राजा शुद्धोधनाला म्हणते आहे, प्रजापतीला म्हणते आहे की तुम्ही दुःख करू नका, आता माझ्या जाण्याची वेळ झालेली आहे. मी माझ्या बाळासाठी केवळ एवढ्याच कारणाने दुःखी आहे की बाळाचं वैभव बघण्यासाठी मी जिवंत असू शकणार नाही. जेव्हा हे बाळ मोठं होईल त्यावेळेला मी नसेल, या गोष्टीची खंत, चिंता माझ्या मनामध्ये आहे. परंतु या बाळाचं संगोपन, लालन पालन कसं होईल या संदर्भाने मला बिलकुल चिंता नाही आहे. आणि प्रजापती, तू ते नीटपणे करशील याची मला खात्री आहे, त्या संदर्भाने माझ्या मनामध्ये शंका नाहीये. आता मला जाण्याची आज्ञा द्या, कारण दूत मला घेण्यासाठी येऊन थांबलेले आहेत. जणू काही मृत्यूची चाहूल तिला लागलेली आहे आणि ती त्या पद्धतीने सांगते. बघता बघता राजाला अस्वस्थ करते की दुःखी होऊ नका, कष्टी होऊ नका, आता मला जाण्याची आज्ञा द्या. आणि महामायेने प्राण सोडला. ही निर्विवादपणे अतिशय दुःखाची गोष्ट होती, कारण आनंद उत्सव चालू होता, मुलाचा जन्म झाला. या गोष्टीमुळे सगळ्या राज्याला आनंद झाला होता, प्रजा आनंदी होती, सुखी होती, आनंद उत्सव साजरा करत होती. नामकरणाचा विधी तिकडे पार पडत होता. त्या बालकाचं नाव गौतम असं, सिद्धार्थ असं ठेवण्यात आलं आणि गोत्र त्याला जोडल्यामुळे सिद्धार्थ गौतम या नावाने सगळे संबोधू लागले. आणि ही सगळी अवस्था असतानाच अचानक महामाया आजारी पडते, अस्वस्थ होते आणि ती या जगाचा निरोप घेते. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर दुःखावेगाने राजा शुद्धोधन, प्रजापती रडून आक्रोश करू लागतात. सिद्धार्थाच्या मातेचे देहावसान झाले तेव्हा तो अवघा 7 दिवसांचा होता. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. तो शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला पुत्र. हा जो नंद नावाचा सिद्धार्थाचा भाऊ आहे तो महाप्रजापती आणि शुद्धोधन यांचा पुत्र होता.
सिद्धार्थाला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम, अनिरुद्ध हे त्याचा चुलता शुद्धोधन याचे पुत्र. म्हणजे सिद्धार्थाचा चुलता शुक्लोदन, शुद्धोधनाचे बंधू यांचे ते पुत्र महानाम व अनिरुद्ध. आनंद हा त्याचा चुलता महानाम म्हणजे अमितोदन. हे अमितोदन हे जे आहेत हे सुद्धा शुद्धोधनाचे बंधू. आणि आनंद हा अमितोदनाचा पुत्र व देवदत्त हा त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. मुळात आपण आता आंटी या शब्दाचा अर्थ मावशी असा लावलाय, परंतु ती आत्या होती. तो अमितेचा पुत्र देवदत्त. महानाम हा सिद्धार्थापेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. आपण बघतो आहोत की सिद्धार्थाला त्यांच्या कुटुंबामध्ये कोण कोण सहपाठी आहेत, कोण कोण त्यांच्या बरोबर आहेत. तर आपण बघतो आहोत की महानाम व अनिरुद्ध शुक्लदानाचे पुत्र, आनंद अमितोदनाचा पुत्र व देवदत्त हा त्याची आत्या अमिता हिचा पुत्र. म्हणजेच महानाम हा सिद्धार्थ यांच्यापेक्षा वयाने मोठा होता आणि आनंद लहान होता. त्यांच्या सोबतीत सिद्धार्थ लहानसा मोठा झाला. सिद्धार्थाच्या अगदी अवघ्या 5व्या दिवशी त्यांची आई महामाया त्याला सोडून जाते. दुःखाचा खूप प्रचंड असा डोंगर त्या ठिकाणी उभा राहतो. कारण कोणत्याही बालकाला त्याची आई इतक्या लहान वयात जेव्हा सोडून जाते, निश्चितपणे त्याच्या पालन पोषणाच्या संदर्भाने सगळ्यांनाच चिंता वाटते. परंतु प्रजापती, महाप्रजापतीने ज्या पद्धतीने सिद्धार्थाचं संगोपन केलं, तिला तर पुत्र होता नंद नावाचा, परंतु तरी सुद्धा त्याच्यापेक्षाही जास्त लक्ष देऊन सिद्धार्थाचं संगोपन या प्रजापतीने केलं. आणि ती मावशीपेक्षाही आई म्हणून जास्त नावाजली गेली. आणि तीच सिद्धार्थ गौतमाची आई आहे अशा पद्धतीने आपल्या सगळ्यांच्या स्मरणात आहे किंवा आपल्याला भासते, जाणवते. इतकं प्रेम, इतकी अनुकंपा या सिद्धार्थावरती या महाप्रजापतीने केली. या महाप्रजापतीच्या मातृत्वाच्या संदर्भाने आपण निश्चितपणे वेगळ्या परिप्रेक्षामध्ये बघणारच आहोत. परंतु या अशा महान सुपुत्राचा जन्म झाल्याच्या नंतरची परिस्थिती जी आहे या जगामध्ये, या घटना अशाच पद्धतीने घडत असतात. क्षणात आनंद तर क्षणात दुःख असतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट परिवर्तनशील असते. या परिवर्तनाला आपण समजून घेणं हे आपलं कर्तव्य आहे किंवा ती जबाबदारी जसंच्या तसं असेलच असं नाही. हा सिद्धांत शास्त्राने, तथागताने, सम्यक संबुद्धाने सांगितला की सगळ्याच गोष्टी परिवर्तनशील आहेत. अनित्य, अनित्य आणि अनित्य आहे. आता या क्षणाला मी आपल्या समोर हा ग्रंथ वाचतो आहे, पुढच्या क्षणाला हे ग्रंथ वाचन बंद झालेलं असेल. कारण इतका वेळ तुम्ही तुमचा संयम ठेवला, शांततेचं सहकार्य केलं आणि या ग्रंथाचं वाचन करत असताना अधूनमधून एखाद्याचा व्हिडिओ ओपन झाला किंवा माईक ओपन झाला, त्या गौण गोष्टी सोडून इतरांनी, सगळ्यांनी ज्या पद्धतीचं, अतिशय छान पद्धतीचं सहकार्य केलं,
शांततेचं सहकार्य केलं. त्यासाठी धम्मतरंगच्या वतीने मी आपणा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम.